नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत तुरीचे योग्य वाण कोणते, BDN 716 की अंकुरचे चारू या दोन्ही वाणांबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। या दोन वाणाची निवड आपण यासाठी केली की मोठ्या प्रमाणात शेतकरी BDN 716 आणि अंकुरचे चारू या वाणाची निवड करतात। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आपल्या जमिनीनुसार आपण कोणत्या वाणाची निवड करायला हवी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले आपण BDN 716 या वाणाची माहिती घेऊया। BDN 716 हे वाण बदनापूर कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रसारित करण्यात आलेले आहे। या वाणाचा कालावधी जर बघितला तर 160 ते 165 दिवस या वाणासाठी लागतात। म्हणजे आपण भारी जमिनीत BDN 716 या वाणाची निवड करू शकतो। या वाणाचे जर वैशिष्ट्य बघायचे झाले तर हे वाण वांज रोग आणि मर रोग अशा तूर पिकातील मुख्य रोगाला सहनशील असे हे वाण आहे। आणि उत्पन्नाचा विचार केला तर एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पन्न विद्यापीठाद्वारे BDN 716 या वाणाचे सांगतात। तर अशा प्रकारे आपण BDN 716 या वाणाची संपूर्ण माहिती घेतली। तर आता बघूया अंकुरचे चारू या वाणाबद्दल। या वाणाचा कालावधी आहे 155 ते 160 दिवस। म्हणजे BDN 716 या वाणापेक्षा कमी कालावधीचे वाण आहे। म्हणजे आपण मध्यम जमिनीत किंवा हलक्या जमिनीत अंकुरचे चारू हे वाण निवडू शकतो। या वाणाचे वैशिष्ट्य बघितले तर भरपूर फांद्या वाणाला होतात आणि मर रोगासाठी सहनशील असे हे वाण आहे। तर आपण दोन्ही वाणाबद्दल त्याचा कालावधी आणि उत्पन्न याबद्दल माहिती घेतलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे शेतीविषयक नवनवीन माहिती आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद।